जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात. आपले दोन्ही हात मांडीवर. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये. हळूवारपणे आपण डोळे बंद करूयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आम्हा सर्व सहजी बंधू भगिनींना आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा घेऊन जाऊयात आपण. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊया. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर घेऊया. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींकडे. आपला उजवा हात आपण आपल्या डाव्या बाजूला ओटीपोटावर दाबून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा. आम्हाला परमेश्वरी प्रेमशक्तीशी एकरूप करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींकडे आणि आपल्या टाळ भागामध्ये म्हणजे आपल्या सहस्रारामध्ये ठेवून आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ग्रहण करूयात. श्रीमाताईंच्या प्रत्येक शब्दातून आपल्या प्रत्येक चक्रावर स्वच्छता होत असते. त्यामुळे अगदी मनापासून आपण श्रीमाताईंचं प्रवचन ऐकूया.
अशी ही शक्ती परमेश्वराची कोणती आहे? आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पाहत असतो. ही फुलं आपण बघतो, एका लहान बीजापोटी इतकी सुंदर फुले येतात. एक लहानस बीज, त्याला इतकी सुंदर फुलं कशी लागतात? आपण कधी विचार सुद्धा करत नाही, फक्त समजून घेतो की आहे ही जिवंत क्रिया आहे आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही. पण ही जिवंत क्रिया घडते कशी? कोण घडवतं? तसंच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते. एखाद्या झाडाची सुद्धा उंची, जर आंब्याचं झाड असलं त्याला एक मर्यादा असते, नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते. प्रत्येक ऋतूमध्ये वेगळे वेगळे शेतीचे कार्य होतात. ही सगळी वेगळी कार्य करण्याची ही कोणची शक्ती आहे जी ही संबंध कार्याला घडवून आणते? आपण त्याबद्दल विचारही करत नाही. आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांकी झालेला आहे, एकतर्फा झालेला आहे. जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे. आणि त्याच्याचमुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की परदेशामध्ये त्याच्याबद्दल आपण समजतो की भौतिकतेत फार वाढलेले आहेत. ती जी सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही. ते तोलू शकत नाही, कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही. तो पाया आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत भरभक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे. हे संत साधू महाराष्ट्रात आले, त्यांनी किती गहन कार्य केले आहे त्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. आणि त्या गहन कार्याला आपण सर्व पूर्णपणे जाणत असून सुद्धा त्या गहन कार्याचा आपल्याला किती लाभ झालाय त्याबद्दल आपल्याला माहिती नाही. संतांची आपण स्तुती गातो, त्यांची भजन गातो, अभंग गातो आणि अव्याहत हे पुष्कळ आपण बघतो की खेड्यापाड्यातून कार्य चालू आहे. पण नुसतं तोंडाने बोलून काहीही मिळत नाही, किंवा नुसतं वाचन करून काही होत नाही. ही काहीतरी अशी विशेष गोष्ट आहे जी आपल्यामध्ये झाली पाहिजे, ज्यामुळे ह्या मानवी चेतनेच्या पलीकडे हा उंबरठा ओलांडून आपल्याला पलीकडे जायला पाहिजे. आणि ती गोष्ट फक्त कुंडलिनीच्या जागृतीने होऊ शकते. आता पुष्कळांचं असं म्हणणं आहे की मेडिकल सायन्स मध्ये कुंडलिनी हा शब्द नाही. मेडिकल सायन्स मध्ये पुष्कळ शब्द नव्हते, ते आज आले आहेत. आणि आता पुढे कुंडलिनी हा सुद्धा शब्द येईल. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की दिल्लीला 3 डॉक्टर्सला MD ची पदवी सहयोगात मिळाली. आणि त्यांनी असे रोग, ज्याला आपण दमा म्हणतो किंवा ज्याला एपिलेप्सी म्हणतो, त्याच प्रकारे शारीरिक सुदृढता, या 3 विषयावरती ह्या लोकांनी प्रबंध केले आणि त्यांना त्याच्यामध्ये MD ची पदवी मिळाली. म्हणजे हे जे MD ची पदवी मिळते त्याला परीक्षक जे असतात ते त्याच्याही उच्च प्रतीचे असले पाहिजेत. आणि त्यांनी मेडिकलचं परिमाण धरूनच, त्यांनी काही हवेत केलं नाही, मेडिकलच्या परिमाणाने सिद्ध केलं की कुंडलिनीचं जागरण जे आहे हे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणून जी आपल्या मध्य मार्गातली सुषुम्ना नाडीतली जी शक्ती आहे त्या शक्तीला अलोकित करते. तसेच इंग्लंडला सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की 7 डॉक्टर्स याच्यावर खूप काम करत आहेत. आणि ज्या ज्या रोगांना यांनी बरं वाटलंय ते त्यांनी सगळं नमूद करून ठेवलेलं आहे. सर्वात मुख्य म्हणजे रशियामध्ये जवळजवळ 400 डॉक्टर्स सहयोग करत आहेत. सहयोगावरती खूप मेहनत घेत आहेत, कारण आज त्या देशामध्ये इतका पैसा नाही. तेव्हा ही इतकी सहज सुलभ प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही पैसे द्यायला नको, काही विशेष मेहनत करायला नको. आणि सहजच कुंडलिनी जागृत झाल्यामुळे लोकांची प्रकृती ठीक होते. हे बघून त्या लोकांनी ह्याच्यावर फार लक्ष दिलेलं आहे. आणि 3-4 ठिकाणी तर फार मोठमोठाले असे आरोग्य केंद्र त्यांनी काढलेले आहे.
तसंच तिथले जे विज्ञानी होते, जे सायंटिस्ट होते, त्यांच्या असं लक्षात आलं की सायन्स सुद्धा एका सीमेलाच पोहोचू शकतो. त्यांनी लोकांना शांती, आनंद, प्रेम मिळालेलं नाही. ही फार एकांगी प्रवृत्ती आहे. सायन्स मध्ये जेव्हा आपण वाढतो तेव्हा आपण एकांगी होत जातो. ह्याची त्यांना कल्पना आल्यामुळे असे 200 तिथे सायंटिस्ट आहेत ज्यांनी सहयोगावरती खूप मेहनत घेतलेली आहे. आपल्या देशाचा हा वारसा, विशेष करून महाराष्ट्राचा हा वारसा, जर आपण आपला अध्यात्म मिळवला नाही तर जी काय आपण प्रगती करू ती अगदी कुठेतरी जाऊन आपल्याला पोचून टाकेल. म्हणजे समजा एखादा मनुष्य असला, त्याला जर आपण 100 रुपये दिले तर तो सरळ गुत्त्याकडे जातो. आपल्या मुलांबाळांसाठी तो काही बघत नाही किंवा काहीतरी वाईट कामाला लागतो. हे का? तसंच जगामध्ये आपण बघतो की अनेक धर्म आहेत. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, तरतरेचे लोक आहेत. आणि ह्या लोकांमध्ये सुद्धा आपण असं बघत नाही की जरी हे आपल्याला धार्मिक बनवतात तरी सुद्धा कोणताही मनुष्य कोणतंही पाप करू शकतो. मग हे कसं काय? कोणाला हे बंधन पडत नाही की बाबा मी ह्या धर्माचा आहे तर मी कशाला असं पाप करायचं. म्हणजे काय की ते धर्मापासून च्युत लोक आहेत. त्यांच्यावर धर्माचं काहीही बंधन नाही आणि म्हणूनच ही भांडणं सुरू झालेली आहेत. सहयोगामध्ये जेव्हा कुंडलिनी जागृत होते, इथे दाखवलेलं नाहीये कुंडलिनीचं चित्र, पण जेव्हा ती जागृत होते तेव्हा ती 6 चक्रातून जसं काही एखादा सूत्र अनेक मण्यातून आपण काढावं तशी ती निघते आणि शेवटी हे जे टाळूचं स्थान आहे त्याला फॉन्टेनेल बोन एरिया म्हणतात, त्या जागेतनं ती छेदून, ब्रह्मरंध्राला छेदून ह्या सर्वव्यापी शक्तीला एकाकारिता तिला प्राप्त होते. ही सर्वव्यापी शक्ती आहे आणि ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये ही एक घटना आपल्यामध्ये झाली पाहिजे. जसं हे एक माझ्याजवळ यंत्र आहे, मी ह्याच्यात बोलत आहे कारण ह्याचा संबंध मेन्सशी आहे. जर हा संबंध तुटला तर ह्याच्यात बोलण्यात काहीच अर्थ राहणार नाही. तसंच होतं जेव्हा आपला संबंध या सर्व व्यापी शक्ती बरोबर होऊन जातो तेव्हा एक महान परिवर्तन आपल्यामध्ये येतं. शारीरिक तर येतच, मानसिक, बौद्धिक, वैचारिक. कारण आपल्या डोक्याचा मेंदू सुद्धा आपण फारच थोडा वापरतो. त्याचा पुष्कळसा भाग अंधारातच आहे. जेव्हा कुंडलिनी आपल्या मेंदूत शिरते तेव्हा त्या प्रकाशात बुद्धी फार प्रगल्भ होते. आम्ही पाहिलंय पुष्कळशी मुलं जी ढ म्हणून म्हटली जात होती ती पार झाल्यानंतर किंवा कुंडलिनी जागृती नंतर वर्गात फर्स्ट येऊ लागली, स्कॉलरशिप मिळाली. राहुरीला अशी बरीच मुलं आहेत. तर त्याला कारण काय की मनुष्याची जी सीमित शक्ती आहे ती असीमला मिळते. म्हणजे एक व्यक्ती आहे, एक व्यष्टी आहे, ती समष्टी समावते आणि त्यामुळे माणसामध्ये महदांतर येऊन जात. कारण त्या प्रकाशात, आत्म्याच्या प्रकाशात तो बघतो की हे काय, हे मी काय करतोय. जसं मी असं उदाहरण देत असते की आपण एक हातामध्ये साप घेऊन उभे असतो आणि साप आम्ही म्हणतोय की साप आहे आपल्या हातात, पण अंधार आहे, डोळे मिटलेले आहेत, काही दिसत नाही. तर असा हट्ट धरू शकतो की नाही हा साप नाही, हे दोरखंड आहे. साप चावेस तर आपण असं म्हणत राहू शकतो. पण जेव्हा का थोडासा प्रकाश येईल लगेच आपण साप सोडून देतो. तसंच आहे. आधी कळस मग पाया. आधी कुंडलिनीची जागृतीने थोडासा अंधुक असा प्रकाश आपल्यात आला म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हे काय आपण करतो. त्यामुळे व्यसनातनं पुष्कळशे लोक मुक्त झालेले आहेत. आता ही इथे मंडळी बसली आहेत, यातली पुष्कळ मंडळी व्यसनाधीन होती. फार सुशिक्षित डॉक्टर, नंतर हे लोक आर्किटेक्ट्स आहेत, आणखी इंजिनियर्स आहेत, तसेच फार विद्वान लोक आहेत. आणि ह्यांनी जेव्हा पाहिलं की कुंडलिनीच्या जागरणाने आमची व्यसनातून मुक्ती होते. आमच्या लंडनला एक डॉक्टर आहेत, ते सुद्धा व्यसनाधीन होते आणि सहयोगात आल्यावर त्यांचं व्यसन पूर्णपणे सुटल्यावर आज ते 7 सायकाट्री हॉस्पिटल्स मध्ये 7 ह्याचे इन्चार्ज आहेत. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे. आपण अत्यंत शक्तिशाली आहोत. पण ती संबंध शक्ती आपण जोपर्यंत त्या महान शक्तीशी एकाकारिता साध्य करत नाही तोपर्यंत ती कार्यान्वित होऊ शकत नाही.
तोपर्यंत ती सुप्तावस्थेत आहे आणि तिचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात होत नाही. इतकंच नव्हे, पण शेती किंवा तुमचे पशुपालन वगैरे ह्या गोष्टी सुद्धा चमत्कार आम्ही बघितला. ह्या चैतन्य लहरीनी शेतीमध्ये कधी कधी 10 पट उत्पन्न होत. आता हे हारेगावलाच आम्ही आलो होतो. हारेगावला लोकांचं सांगितलं, माताजी इथे ऊस होऊ शकत नाही आणि ते पाण्याचा त्रास आहे, अमुक आहे तमुक आहे आणि आमचं जे आहे ते बंद पडलेलं आहे. मग त्यांनी म्हटलं की माताजी तुम्ही काहीतरी सांगा. तर मी त्यांना म्हटलं बरं, मी त्यांनी माझ्यापासून चैतन्यमय असं पाणी घेतलं आणि ते जाऊन त्या ह्याच्यात टाकलं. तुमचे जे तिथे कॅनॉल आहे त्या कॅनॉल मध्ये टाकलं. त्यामुळे ह्या वर्षी बघा कितीतरी ऊस आला, कितीतरी प्रमाणात आला. एकदम इतका ऊस आला, त्यांना आश्चर्य वाटलं की ऊस नव्हता म्हणून आमची फॅक्टरी बंद पडली. 4 फॅक्टरी पैकी 2 फॅक्टरी अगदी बंद पडल्या. ह्याशिवाय त्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय. हे अगदी सोपं काम. हे शिकायला नको, काही करायला नको. फक्त आपल्यामध्ये जी शक्ती ती जागृत करून घेतली पाहिजे. आपल्या आणि संतांमध्ये फार फरक आहे, हे जाणलं पाहिजे. कोणी आज संतांना काही म्हटलं तरी सुद्धा हे जाणलं पाहिजे की त्यांची लायकी आपल्यामध्ये नाही. त्यांची लायकी काय होती, ते कधी कोणत्याही अहंकारात पडले नाहीत. त्यांनी कधी चोऱ्या माऱ्या केल्या नाहीत. त्यांनी पैसे खाल्ले नाहीत. कोणाचा दुष्टावा केला नाही. कुणाला त्रासवलं नाही. ज्यांना त्यांनी छळलं, ज्या ज्या लोकांनी त्यांचा छळ केला त्यांना सुद्धा त्यांनी क्षमा केली. असे ते उदार चरित्र फार मोठे झाले. त्याला कारण त्यांचा संबंध त्या महान शक्तीशी होता आणि त्या महान शक्तीशी असल्यामुळे ही जी शांती, त्यापेक्षाही आपण म्हणू की हा जो आनंद आहे, त्या आनंदाच्या डोहात असल्यामुळे त्यांना हे सगळं शुल्लक वाटायचं. जसे काही मच्छर बिच्छर फिरतात किंवा किडे मकोडे इकडून तिकडून येतात, तसंच त्यांना वाटलं की हे काय किडे मुंग्यासारखे हे लोक वागतायत, ह्याच्यात काही अर्थ नाही. कारण ते इतके मोठे होते. ते म्हटलंय तुकारामाने की अणुरेणुहिनी तोट, तुका आकाश आहे एवढा. जरी तो अणुरेणू सारखा दिसत असला तरी तो आकाश आहे एवढा आहे. हे लोक खोटं बोलत नसत. त्यांनीच परमेश्वराबद्दल इतकं सांगून ठेवलेलं आहे. मग आपण त्यांचं काय ऐकू नये? त्यांनी आपलं काय बिघडवलंय ते त्यांचं ऐकू नये? पण आपण अशा लोकांची भाषणं ऐकत बसतो जे अत्यंत दांभिक, खोटे, पैसे खाऊ, वाटेल ते धंदे करणारे पापकर्मी आहेत. त्या लोकांपासून ऐकण्यापेक्षा संतांनी काय सांगितलं ते ऐकलं पाहिजे. आता ज्ञानेश्वरांनी इतक्या लहान वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. हळुवारपणे डोळे उघडे किंवा त्यांच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार कर. जय श्री माता.